महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्यावर काम करणारे विविध विभागाचे कामगारांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आज उपस्थित राहिले। त्या सर्व कामगार बांधवांचं त्याचप्रमाणे विशेष म्हणजे मोठ्या संख्येनं संत तुकाराम नगर, वल्लभनगर, पिंपरी तसेच पिंपरी चिंचवड शहर मधील अनेक मंडळांचे कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनी मोठ्या संख्येनं आज सालाबादप्रमाणे हजारोच्या संख्येनं या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आम्हाला आले। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या पावनभूमीमध्ये अतिशय जल्लोषामध्ये हा आजचा वाढदिवस त्या ठिकाणी त्यांनी सर्वांनी साजरा केला। एक वर्षासाठीची ऊर्जा या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक आशीर्वाद रूपानं आम्हाला मिळते। त्यामुळं सर्व पत्रकार बांधव, पिंपरी चिंचवड शहरातले विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, अनेक कारखान्यांचे प्रतिनिधी, स्थानिक मंडळांचे सर्व कार्यकर्ते, विशेषतः खासदार अमर साबळे साहेब, DYSP दिलीप शिंदे साहेब, माजी महापौर योगेश बहल, त्याचप्रमाणे या ठिकाणच्या माजी नगरसेविका सुजाताताई पलांडे, त्याचप्रमाणे माजी स्थायी समिती अध्यक्ष सीमाताई साबळे, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आले। थोड्या वेळापूर्वी श्रीरंगप्पा बारणे खासदार यांनी देखील शुभेच्छा या ठिकाणी दिल्या। त्याचप्रमाणे आमदार या भागातल्या आमदारांनी देखील शुभेच्छा दिल्या। सर्वच राजकीय पक्षातल्या मंडळींनी, सामाजिक मधील काम करणाऱ्या मंडळींनी आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या, शुभाशीर्वाद दिले। आम्ही त्यांचे ऋण जन्मोजन्म बरोबर ठेवू एवढंच या ठिकाणी सांगेन। त्यांनी जे व्रत दिलेलं आहे श्रमिकांची सेवा करण्याचं, ते शेवटपर्यंत अंतापर्यंत माझ्या हातून घडत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तोपर्यंत आरोग्य ठणठणीत राहो अशी प्रार्थना मी परमेश्वराला करेन। आपल्या श्री चॅनलनं, त्या ठिकाणी श्री शक्ती चॅनलनं जवळजवळ 3 तास हा कार्यक्रम कव्हर केला, लाईव्ह केला, त्याबद्दल तुमच्या आणि तुमच्या चॅनलचे मनापासून धन्यवाद। सर्व जमलेल्या उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे, शहरवासियांचे, राज्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। धन्यवाद।